भजनामध्ये सगळ्यात कॉमन गोष्ट काय असते माहिती का, जे मध्ये बसतात तेच बोलतात, बाकी सगळे झोपलेले असतात. मॉन भजनामध्ये ट्रेनिंग कशी शिकवते माहिती का, जसं की आता तू काहीतरी चुकलायस समज, मग ते तू समज की काय बोलला तो. आपल्याकडे बोलतात कमी आणि टाळ जास्त असतात, की ज्याला त्याला टाळ पहिले तर केकडतात की सूर त्यात नसतो, नुसतं केकटायचंय. सूर कुठे गेला, सूर कुठे एवढं केकडून सुद्धा शब्द आपल्याला समजत नाहीत, मग आपण असं काय बोललं रे. ऑफिस मध्ये बसलेलो आणि हेडफोन घालून असं बसलो, असं सडनली डायरेक्टली की नरहर सोनार, मी विसरून गेलं की लाईक ऑफिस मध्ये सगळे काय बोलतो नक्की. भजनामध्ये सगळ्यात कॉमन गोष्ट काय असते माहिती का, की जे मध्ये बसतात तेच बोलतात, बाकी सगळे झोपलेले असतात. लिटरली. आणि आता भजनाचं पण असं असतं की काय काय ठिकाणी तर प्रॉपर त्यांचं हे असतं भजनाचं, की एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलेला बुवा असतो. हा, आमची ट्रेनिंग मिनिंग नाही करत भाई, आमची ट्रेनिंग तिकडेच होते भजनामध्ये. तुला आठवलं पहिलं भजन हा. कसं काही आपण सुरुवात, अरे बापरे, ऑन भजनामध्ये ट्रेनिंग होते आमची. ठीक आहे, तू तसं काय नाही की लाईक काय केलंयस ऑन भजनामध्ये, म्हणजे की जसं की आता सांगतो ना, ऑन भजनामध्ये ट्रेनिंग कशी शिकवते माहिती का, की जसं की आता तू काहीतरी चुकलायस, आता चूक तू काहीतरी की लाईक, किंवा तू काय बोललास नाही की लाईक, मग समोर तुला समजलं पाहिजे ते, मग ते तू समज की काय बोलला तो आणि तू करेक्ट कर. पण असं पण आहे ना भजनामध्ये, आता जे लोक प्रॉपर भजन करतात त्यांचं कसं असतं की त्यांना एक तर ते लोक जास्त असं सुरात बोलतात, प्रॉपरली बोलतात, खूप आणि केकटच नाही बोलतात ऍक्च्युली खूप. त्याच्यामुळे आणि त्यांचं टाळ किती जोरात वाजवायचं आहे ते त्यांना माहिती असतं, त्यांना बोलायचं किती जोरात आहे ते त्यांना माहिती असतं, आणि सगळे सिंक मध्ये बोलतात. ठीक आहे, त्याच्यामुळे कसं त्यांचा बोलण्याचा आवाज जास्त येतो, टाळांचा नॉर्मल येतो, जेवढा यायला पाहिजे तेवढाच. ठीक आहे, आपल्याकडे कसं असतं, आपल्याकडे बोलतात कमी आणि टाळ जास्त असतात, की ज्याला त्याला टाळ. पहिले तर केकडतात की सूर त्यात नसतो, नुसतं केकटायचंय. सूर कुठे गेला, सूर कुठे. आणि एवढं केकडून सुद्धा शब्द आपल्याला समजत नाहीत, मग आपण असं काय बोललं रे. आता ते नवीन आलंय की फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या, सगळेजण आपल्या मोबाईल मध्ये आहेत, तो शब्द शोधतायत की हे काय बोलत नक्की. अच्छा, लिहिलं काय त्यात समजत नाही, लिहिलं काय आहे, अरे नाही समजत आहे सोड. आणि जो मेन जो बोलणार आहे बुवा, त्याच्या बाजूला जो बसलेला असतो तो ऐकतो, तो सांगतो, तो समोरच्या लिपसिंग करून दाखवतोय. खूप ठिकाणी असं होतं. ठीक आहे, की पण ते त्यांचं पण ते आवडीने करतात यार, म्हणजे खूप मस्त वाटतं. पण ती मजा आहे यार, की लाईक, कारण का भजन तर ऑफकोर्स भजन करणारे खूप मस्त भजन करतात, म्हणजे असं ऐकत आपण कसं आपण करतो, आपल्याला असं काय नाही की परफेक्टच पाहिजे, आपल्याला ती मजा घ्यायची, अनुभवायची असते. आणि हा राईट, एक ती मजा असते, एक ती अनुभवायची असते. आणि की आपण पण त्याच्यामध्ये ते ते परफेक्ट नाही, देवाला कुठे परफेक्ट पाहिजे, काही परफेक्ट नकोय, जसं आहे तसं तुम्ही त्याच्यासाठी करा बस. सो आपण तेच माइंड मध्ये असतं. ते लोक तर प्रोफेशनली प्रॅक्टिस करतात ऍक्च्युली भजनाची वगैरे, की लाईक, पण त्याच्यात जेवढी आपल्याच्यात जेवढी मजा येते ना, ते तिकडे तेवढी नाही येणार. पण ते ऐकायला खूप ऐकायला भारी वाटतं, खूप मस्त, एकदम सूर बीर एकदम ठण ठण वगैरे एकदम प्रॉपरली असं सूर. बरोबर, पेटीचे पूर्ण प्रॅक्टिस वगैरे असते. हा, असं. पण आपल्याला पण मजा तर येते, काही बोलतो. आणि काय काय लोक मागून बॅक बेंचर्स आपले आहेत, हा हा, मस्ती करायला बसले असतात मागून, पिठाचे गोळेच काय फेकतायत. राईट.
एक आहे माझं, एक आहे, अनुभव नसतो, पण तू सांगतो, जेव्हा आपण गणपतीला गावी जातो, आपण गणपतीला प्रॉपरली, म्हणजे गणपतीच्या आधी जातो, डेकोरेशन करतो, गणपती आणतो, गणपतीला सगळं एन्जॉय वगैरे करतो. त्यामध्ये मुंबईला आल्यानंतर ना ऍक्च्युली एक आठवडा पूर्ण त्याच्यामध्येच असतो आपण, की अरे म्हणजे म्हणतात ना, की तो हँगओव्हर उतरतच नाही. म्हणजे किती ते काय केलं असं तरी आहे पण. की मुंबईला आल्यावर असं वाटतं की कुठे वेगळं चालू आहे. हा, कुठे आलो परत. कुठे आलो परत, कोणते कुठे हा, आहे, स्वर्ग राईट. सोडून नरकात आलो. हा, राईट, असं स्वर्ग. वाटतं. बरोबर. सो ठीक आहे ते त्या त्याच्यातून बाहेर पडायला खूप टाइम लागतो, की हो. ते जे गावचं जे असतं ना, ते 4-5 आणि दिवसाचं असेल. तुला आठवत आहे आपण लॉकडाऊन मध्ये एक महिना प्रॉपर राहिलेलो गावी. हा, त्याच्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये आलो ना तेव्हा खूप विचित्र वाटत होता. खूप विचित्र. कारण तो एक टाइम जेव्हा एवढे दिवस राहिलो ना गणपतीतून, एवढे दिवस राहणं, सगळं व्यवस्थित करणं आणि मग ते भजन वगैरे, आणि त्या वर्षी आपण प्रॉपर आपण भजन केलेलं. हा, राईट. जे मोठी हा, माणसं मोस्टली कोणी आलं नव्हते नव्हतं, आय थिंक नव्हते आले सो. हा. आणि इवन मला हे पण आठवतं, आपण लॉकडाऊन मध्ये आपण लाईक आपल्या वाडीतली काही घरं आहेत तिकडे जाऊन आपण डेकोरेशन केलंय, त्यांचं डेकोरेशन हो, काढून डेकोरेशन क्रिएट केलंय असं. ते काहीतरी वेगळंच होतं त्या वर्षी हा. पण ते आहे की हँगओव्हर माझं पण नाही उतरत, ऍटलिस्ट एक एक वीक जातो. आणि ते जॉबच्या ह्याच्यात असू दे किंवा कसे, हा, अशा म्हणजे जॉबला आपण बिझी असतो तरी पण हँगओव्हर असतोच, की आपण नुसतं ते गाणे, आपले भजनाची आरतीची गाणी, आणि आपण जे ते हा, सगळं गुणगुणत असतो हा, बाय पूर्ण हा, वेळ राईट, असं. राईट. ते त्याचा एक किस्सा आहे, लाईक की मी असं आलो, आपण आलो मुंबईला आलो मी, ठीक आहे, आणि एकदा ऑफिसमध्ये बसलेलो आणि हेडफोन घालून असं बसलो, ठीक आहे, लाईक काम करतोय असं. आणि असं सडनली डायरेक्टली, की नरहर सोनार हरीचा आणि मी स्टार्ट केलं, की मी विसरून गेलो की लाईक ऑफिसमध्ये सगळे हा काय बोलतोय नक्की. तर आणि आणि हेडफोन आला तुला समजलं नाही समजत नाही की की अरे मी जोरात आवाज. बोलतोय, एवढ्या जोरात बोलतोय, पण त्या त्या भजनाची एवढी सवय झाली ना. आणि आमच्याकडे एक दादा आहे, काय बोलतोय यार भजन तो, खरोखर म्हणजे अमेझिंग यार. म्हणजे नरहरी हा, सोनार म्हणजे बोलतो ना, तोच बोलला पाहिजे. त्याचा नरहरी सूर सोनार, भाई. नरहरी सोनारसाठी तो एक आहे, गवळणसाठी एक आहे दादा, की म्हणजे ते लोक एवढे क्लास आहेत ना. गवळणसाठी तर तोच आहे, ठीक आहे. हम्म. असे नालीसाठी एक काका आहेत. म्हणजे ते फिक्स आहे. प्रत्येकासाठी, हा, प्रत्येकाकडे एक गोष्ट आहे, ते त्यांची खूप मस्त आहे. गवळण, आणि तू बोलस ना गवळणसाठी एक आहे, एक ह्याच्यासाठी आहे. नरहरी सोळा त्याचा फिक्स आहे. हा, नरहरी आणि अजून एक आहे, हा. कानडा राजा पंढरीचा. ते पण गाणं तोच बोलू शकतो अं, असं, कारण का तो त्या लेवलला गातो. तर स्वतःचे सूर घेऊन येतो कुठून तरी, ते एवढे मोठे सगळे आणि अरे एकदम हाय. तसे असतात. म्हणजे एक एक असते की आता हे कसं नॉर्मल आपण प्रोफेशनल याच्यात असे लोक भेटणार नाही हा, तुला, त्यात एकच असतो बुवा मेन. राईट. आपण करतो ते तसं असतं की प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. येस, राईट. तुझा काय रोल असतो? कशामध्ये हे तर तुला पण माहिती आहे. मागून बोलणं, मागून परफेक्टली बोलणं. पण तुला पण माहिती आहे, तुला अजून माहितीये, एक पण चान्स नाही भेटला की कधीतरी उठून मागे जाऊन बसेल मी असं, हा वा मस्त चाललंय भजन वगैरे असं. होऊ शकत नाही ना. नाही होऊ शकत असं, राईट. तुला माहितीये आपल्याला कसं बसवतात भजनाला? तू समोर आणि मी समोर. बुवा, त्याच्या समोर एक पर्सन, हा पर्सन ह्याला सांगणार, हा पर्सन ह्याला सांगणार, शब्द कळायला पाहिजे. हा, काय भाई, तो तर हळवा विषय आहे, विसर्जन. हा, विसर्जन. आणि ना तुला माहिती आहे का, तो दिवस आहे ना, माहित नाही का, दुपारनंतर वेगळाच वाटतो यार. हम्म. आता नॉर्मली आपण जेव्हा गणपती असतो आपल्यासोबत, तेव्हा ते दिवस वेगळेच असतात. पण जेव्हा गणपती जाण्याचा दिवस असतो, तो का वेगळाच असतो. पोकळी निर्माण होते तो घरात. घाई असते सगळीत, माहित नाही खूप का, रिकामी रिकामी काहीतरी वाटतं घरी असं वाटतं, फील होतं की ना काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकीचं घडतंय. पण ना आल्यावर. तो पार्ट ऑफ हे आहे, की हा. एवढं जरा आलंय तर जावंच लागतं. सो म्हणजे तेच असतं ना की एक सायकल असते की हा, ऑफकोर्स हॅपीनेस आल्यानंतर थोडस
पण ते तेव्हा ते समजत नाही, बिकॉज ऑफ मग तेव्हा पण आपण लाईक त्याच्यासाठी ते हे सजवत असतो गाडी बिडी, की आता घेऊन जायचंय. त्याच्या आधी जी मजा असते ती लाईक की आता गणपती बुडवायचे आपल्याला, ठीक आहे, कुठेतरी नेऊन, तर तिकडची जागा साफ केली पाहिजे. ती ठीक आहे. दरवर्षी करायला हा. प्रत्येकांचं वेगळं असतं. काय काय लोकांच्या इथे तर ते जागा स्पेशली असते त्यासाठी, त्यांनी परमनंट बनवलेली असते. आपल्या इकडे असं नाही ना, आपल्याकडे जागा चेंज होत राहते. चेंज होत जाते. आपणच करतो, कोण करणार आहे असं. ते आपण त्यासाठीच करतो, मज्जा एक असते आपली वेगळी. आपण आता घराच्या मागे जातो तर लगेच होऊन जातं ते. तरी पण आपण 3 तास घालवतो त्याच्यामध्ये, घराच्या मागे नाही.